दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे आणि भाजपशी युती करण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलंय। मनसेसोबत युती करण्याबाबत निवडणुका आल्यावर दोघेही चर्चा करू असं म्हणतायत, तर भाजपसोबत युतीबाबत काही चर्चा सुरू आहेत का यावर अंदर की बात है असं म्हणत त्यांनी एक सूचक विधान केलंय। बरोबर, त्याच्यावरती मी मला वाटतं परवा पण उत्तर दिले की अनेक वर्षानंतर म्हणजे 20 वर्षानंतर आम्ही प्रथम एका व्यासपीठावरती आलो। ठीक आहे, पहिल्यांदा मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत। ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच। मुद्दा येतो तो पुढे राजकारणाचा। आज कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाहीये। ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो आणि करूही। मुख्यमंत्र्यांसोबत तुमची आता भेट झाली आणि आता नाही, आज आरोप केलेले आहेत त्यावर काय काय चर्चा? मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते त्यांचा प्रश्न होता, सत्तेमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली होती। बघा, मी आता तुमच्याकडे येण्याच्या आधी प्रिंट मीडियाशी बोललो आणि चड्डी बनियन गँगचा उल्लेख केला। आता चड्डी बनियन म्हटल्यानंतर एक जाहिरात आहे, ही अंदर की बात आहे। आणि आता बातमी आंतरराष्ट्रीय विश्वात आहे। जगभरामध्ये पुराचं थैमान पाहायला मिळतंय। विविध देशांमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 6 ठिकाणची ही दृश्य पाहूयात। भारतमध्ये सुद्धा विविध जिल्ह्यांमध्ये विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। तिकडे पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत। अनेक ठिकाणी पुराचा फटका बसलेला पाहायला मिळतोय। तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि या ठिकाणी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक नागरिकांना याचा फटका सहन करावा लागतोय। मेक्सिकोमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि रहिवासी जे परिसर आहेत त्या ठिकाणी प्रचंड फटका बसलेला आहे। त्याशिवाय मेक्सिकोच्या अनेक विविध भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे याचा मोठा फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दक्षिण कोरियाला सुद्धा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा हा फटका सहन करावा लागतोय। दक्षिण कोरियाच्या विविध राज्यांमध्ये सध्या हा पाऊस बरसतोय आणि त्याचमुळे अतिवृष्टीचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। रशियामध्ये आपण पाहतोय बचाव कार्य सध्या सुरू आहे, कारण मुसळधार पाऊस बरसतोय आणि अनेक नागरिकांचं स्थलांतर या ठिकाणी केलं जात आहे।